कशा आहात मग सगळे? मजेतच असतात सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. उशीर झाला आज व्हिडिओ बनवाय. मुलं खूप उशीर आले कामावून. 11 वाजता कामावून आले. त्यांना जेवायला दिलं, त्यांचं आवरलं, भांडे घासले, पाणी भरलं. पाणी यायला पण उशीर झाला म्हणून व्हिडिओ बनवायला उशीर झाला. पाणी येत नाही लवकर. तर शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका. तुम्ही जो मला प्रश्न विचारला होता ना त्याचं उत्तर देते मी तुम्हाला. तर काय प्रश्न विचारला होता की ताई तुम्ही म्हणता की मला कोणी नव्हतं आणि मी एकटीच होते, मी खूप हालातमध्ये दिवस काढले, तर मग तुमचं लग्न कोणी केलं? तर खरं नक्की सांगते, शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ. माझं लग्न कोणी केलं, कसं झालं, कुठं झालं हे डिटेलमध्ये सांगते तुम्हाला. माझं लगीन एक शंकराच्या मंदिरात झालं. मी बघा आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला. शिना नदी आणि शिना नदीच्या त्या बाजूला शंकराचं मंदिर आहे. त्या शंकराच्या मंदिरात मी नैवेद्य, हे काय प्रसाद तिथं खायचे आणि तिथंच राहायचे. एक सहारा होता त्या मंदिराचा. मला मंदिरात जायचे, मंदिरात राहायचे आणि त्याच मंदिरामध्ये माझं लग्न झालं. आणि खूप दिवस त्या मंदिरातच थांबायचे. रात्रंदिवस, रात्रीचं नाही पण दिवसभर मंदिरातच बसायचं. ऊन लागलं, पाऊस आला, काय झालं की त्या शंकराच्या मंदिरात असायचे सारखे. त्याच मंदिरात लहानाचे मोठे झाले असं म्हणायला पण काय हरकत नाही. तर त्या शंकराच्या मंदिरात लग्न झालं माझं. ते कोणी केलं? गावातल्या लोकांनी केलं. ज्या गावात राहत होते ना मी, तिथंच आता माझं घर आहे ना, त्याच गावात राहत होते. तर त्या लोकांनी माझं लगीन केलं. अचानक लगीन केलं, अचानक ठरलं गेलं लगीन माझं. ते मुंबईहून गावाला आले होते. शेती आहे त्यांची, तर शेती बघायला मुंबईहून गावाला आले होते. ते गावाला आल्याच्या नंतर तिथंच बसले होते मी. तर नात्यातूनच आहेत हे, आमच्या मेहूनच लागतात. तर विचारलं त्यांनी, पण ह्यांना कधी बघितलं नव्हतं मी. आधी नव्हतं जास्त बघितलं असं, पण असं एवढं हे नाही. विचारलं म्हणजे तू लगीन करशील का माझ्यासंग? मी विचार केला, हे मुंबईचे येतं, मी खेडेगावाची, आणि खेडेगावाची असून मला कसलं वळण नाही आहे. मला कोणासंग कसं बोलायचं माहीत नाही. मला तरी एकटीला राहायची सवय, एकटीनेच राहायचं, एकटीनेच खायचं, एकटीनेच कुठं फिरायचं. पण मी लगीन केलं तर मग मला सगळं म्हणजे एक परिवारात राहायला लागेल. परिवारामध्ये कसं राहायचं हे माहीत नव्हतं मला. लहान होते, वय माझं 15 किंवा 16 असेल, 15चं वय असेल मला. डायरेक्ट विचारलं त्यांनी मला. म्हटलं काय करू? आणि डिसिजन घेणारं दुसरं कोण होतं? म्हणजे माझा लग्नाचा विचार करणारं दुसरं होतं नव्हतं कोणी. आजोबा होते. आजी ऑफ झाल्याच्या नंतर आजोबा इकडं फिर तिकडं फिर, त्यांच्या पोटाचे हाल व्हायचे. मग त्यांच्या मुलीकडं तिकडं 6-6, 4-4 महिने तिकडंच राहायचे. आणि मग जास्त विचार करणारं कोणी नव्हतं. मी माझी एकटीच होते. मग गावातल्या लोकांना माहीत पडलं. ते सगळं बोलणं झालं आणि मग म्हणले हिला करायचं असलं तर करू शकते म्हणले. विचार केला. म्हणलं मुंबईला जायचं, मुंबईला राहायचं आणि इथं कसं माझं जमणार, मी कशी राहणार तिथं, हा विचार करत राहिले. तरी पण एक विचार केला. म्हणलं हे एकटीचं जीवन काढूस तर एकटीने राहायचं, एकटीने खायचं, तर एक आपल्याला फॅमिली भेटते. आणि लग्न तर करायचंच आहे. आज ना उद्या लग्न करायचंच आहे. मुलीच्या जातीला असं राहून जमत नाही. लग्न तर करायचंच आहे. आता नाही केलं तर 4 वर्षांनी का व्हायना करायचं आहे. पण ठीक आहे म्हणलं, चांगले दिसते तर काही हरकत नाही म्हणलं. बोलले त्यांना मी, हो मी तयार आहे म्हणलं लग्नाला. मग त्यांनी अचानक त्यांच्या आईला फोन करून कळवलं की अशाने असं आहे. दुसऱ्या दिवशी त्यांची आई आली आणि तिसऱ्या दिवशी नाही, लग्नाच्या दिवशी तिकडूनच हार फुलं घेऊन आले की लग्नात जेवण बनवलं आहे, मंडप टाकला आहे. असं काही नव्हतं. आज सांगितलं त्यांनी आणि दुसऱ्या दिवशीच हार, साडी वगैरे तिकडूनच घेऊन आले. किती वाजता आले? सकाळी आले ते 12 वाजता आले. 4 वाजता तर शंकराच्या मंदिरात माझं लग्न पण लावलं. 4 वाजता बरोबर 4-3 वाजले होते असं आठवतोय मला तो टाईम. मुंबईहून येणार होते ना हे लोक, त्यांना उशीर झाला नाही यायला. ते सगळे आले तेव्हा मी सारवून घेत होते, घर सारवत होते की पाहुणे येणार आहेत. आणि त्याच दिवशी लगीन होतं. कारण की
बघणारं हे कोण नव्हतं ना, ध्यान देणारं कोणी नव्हतं. मग त्याच्यासाठी मी एकटीच घरात असायचे आणि त्याच दिवशी मी घरदार सगळं साफसफाई करत होते. मग हे आले अचानक, आले की सगळं म्हणजे चला मंदिरात म्हणलं. बामण बोलवला, मंदिरात गेले. एक पेढ्याच्या बॉक्सवरती लगीन लावलं. एवढे पब्लिक होतं, म्हणजे आजूबाजूला माझ्या गावाला आजूबाजूला 3 गावं येतं. त्या 3 गावांना माहिती होतं माझं कंडिक्शन, म्हणजे मी कशी राहायचे, माझं कसं हाल झालं, हे सगळ्या 3 गावातल्या लोकांना माहिती होतं. आणि त्या 3 गावाचा सपोर्ट होता मला. मग ज्यांना माहीत पडलं, कसल्या पत्रिका वगैरे काय जेवण बिवण काही नाही, पत्रिका नाही काय नाही, कोणाच्या पत्रिका छापणार, कोणचे नातेवाईक जमा करणार की त्यांच्या नावं त्या पत्रिकेमध्ये टाकावं, असा काही हिशोब नव्हता. मग अचानक ठरलं, जेवढे ह्यांचे नातेवाईक जेवढे आले त्यांनी अक्षदा टाकला. अचानक ठरलं केलं ते त्या मंदिरामध्ये, शंकराच्या मंदिरामध्ये माझं लगीन झालं. आणि मग तिथं ह्यांची मावशी राहते, तिथंच मावशी राहते यांची. लगीन झालं, उशीर झालं तर लगीन लावायलाच. तर त्या मावशीच्या इथं लगीन झाल्यावर गेलं मग. पण लग्नाच्या दिवशी पाऊस आला, काय नाही येणार तुम्हाला, जास्त पाऊस आला. मग मावशीची इथं गेलो. ते पाऊस आला होता ना, म्हणून स्टॉप केला होता. तर मग लग्नाच्या लगीन लागलं की मावशीची इथं गेलो. दुसऱ्या दिवशी मुंबईला निघायचं होतं. पण तुम्हाला एक सांगू, ज्या दिवशी अक्षदा पडत होता ना माझ्यावरती, मी असं आतुरतेने वाट बघत होते की आई वडील कोणीतरी माझ्या अक्षदा टाकायला येते ना. एक वाट बघत होते मी त्यांची, की माहीत तर पडलं त्यांना कोणी येते ना अक्षदा टाकायला, कोणीतरी आई तरी येईन किंवा वडील तरी येते ना. पण कोणी नाही आलं माझ्या लग्नाला, कोणीच नाही आलं. ते न येण्याचं पण कारण सांगते. मी मोठी झाल्याच्या नंतर, 15 वर्ष झाल्याच्या नंतर ते मला म्हणले होते चला आमच्याकडे राहायला. जोपर्यंत लहान होते ना तेव्हा नाही बोलले. मोठे झाले, काम करायला जमायला लागलं मला, नंतर म्हणले चला आमच्याकडे. मी गेले नाही, म्हणून ते अक्षदा टाकायला पण आले नाहीत माझ्याकडे, की चला आता अक्षदा मुलीवर टाकणं गरजेचं आहे. त्या दिवशी तेव्हा मला त्यांची एक आशा वाटत होती की त्यांनी यावं अक्षदा टाकायला म्हणून. पण नाही आलं कोणी. लग्नाच्या आधी 4-5 दिवस वडील येऊन गेले होते, चल म्हणायचे आमच्याकडे. पण मला नव्हतं आवडत कोणाची तर जायला, कारण की माणसाला जर एकटं राहायची सवय लागली ना, परत त्यांना तिसरा माणूस दुसरा माणूस खपत नाही, असं होतं असतं. मग दुसऱ्या दिवशी आलो, डायरेक्ट मुंबईला आलो. दुसऱ्या दिवशी मुंबईला आलो, हे घरं बघून, बिल्डिंगी बघून पुरी येडी झाल्यावाने झाले होते. आणि मला कसं एकदम खुल्या वातावरणामध्ये राहायची सवय होती. मला हे जमलं जमाना मला एक खुलं वातावरण नाही, काय नाही, एकदम घराला घरं चिटकून, हे असं कसं म्हणायचे. मी हे कधी बघितलंच नव्हतं. कधी मुंबई पुण्याला आलेच नाही, हे कधी म्हणजे विचारच नाही ह्याचा कधी की मी मुंबईला जाईन, मुंबईचा नवरा करीन, असं नाहीच. एवढं भारी पडलं मला, एवढं भारी पडलं इथं आल्याच्या नंतर. खूप त्रास झाला मला. त्रास झाला म्हणजे मी एकटी राहत होते, ही फॅमिलीत कसं राहायचं, काय बोलायचं यांना, ह्या गोष्टीचा खूप त्रास झाला मला. मग ते हळूहळू कसं तरी ॲडजस्ट झालं. ते म्हणजे माझ्या नवऱ्याने खूप समजून घेतलं मला, खूप समजून घेतलं. कोणाला कसं बोलायचं, कोणासंग कसं राहायचं, कसं कोणाला उत्तर द्यायचं, ते पण समजत नव्हतं मला. की घरातले लोक येतं सगळे, त्यांना कसं बोलायचं. मग ह्यांचं कसं होतं, गावची राहण्याची पद्धत वेगळी, इथली मुंबईमधली राहण्याची पद्धत वेगळी, बोलण्याची पद्धत वेगळी. हे मला अजिबात जमत नव्हतं. मी ह्याला सारखी म्हणायचे, मला जिथून आणलं तिथं नेऊन सोडा म्हणून. मला जिथून आणले ना तिथं मला नेऊन सोडा, मला इथं राहायचं नाही. पण त्यांनी एक लहान मुलासारखं त्यांनी मला समजून घेतलं. कुठं जायची म्हणले, आता लगीन झालं आहे तुझं, आता कशी जाऊ शकते तू तिथं. नाही म्हणलं, मी राहीन, काय हरकत नाही, मी राहू शकते म्हणलं, मला जायचं. मग सगळेच घरातले माणसांनी मला लय समजून सांगायचे. सगळे उलटे सुलटे कामं करायचे घरातले. कामाचं वळण नव्हतं, काय काम करायचं कसं करायचं अजिबात वळण नव्हतं कामाचं.
घरात काही एकटे तर गावाला एकटे असं कुणी दिलं तर खायचं, नाही तर आपलं मंदिरात जाऊन बसायचं. हे घरातलं काम, शिस्त ही अजिबात नव्हती मला. ही शिस्त माझ्या नवऱ्याने लावली मला. कसं बोलायचं, कोणाला उलटं बोलायचं नाही. आणि भडकले ना, राग आला की कोणाला उलटं बोलायचं. पण त्याच्यानंतर हळूहळू ते सवय मी मोडली. ती सवय असं मनाला वाटायचं माझं कुठंतरी चुकतं आहे, नाही हे बोलणं चुकीचं आहे असं वाटायचं मला. खूप म्हणजे वाईट वाटायचं. आणि एक विचार पण करायचे, ह्यांच्यासंग राहायचं कसं. कितीतरी वर्ष मला जमलं नाही त्यांच्यात राहायला. आता दुसरा व्हिडिओ मी नंतर बनवेन. हे लग्नाबद्दल विचारलं होतं ना, म्हणून हा व्हिडिओ बनवला होता. आणि तुम्हाला आवडला ना, नक्की कमेंटमध्ये सांगा. आपले व्हिडिओज असे असतात, साधे आणि सरळ, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. कोणाबद्दल बोलायचं, कोणाबद्दल नाही, कोण कसं, कोण वाईट आहे, ह्या विषयावर मी कधी व्हिडिओ बनवत नाही. माझे साधे आणि सरळच व्हिडिओ असतात, एकदम शांतपणे. नक्कीच सांगा कमेंटमध्ये आवडले तर.